Hi student, as you know, we have started a new series where we practice how to speak English. And this is the second part because I know that you are enjoying and you are really responding well to this series. So today we are going to learn can, could and could have. सो तुम्हाला थोडं मराठीमध्ये एक्सप्लेन करतोय. जनरली काय होतं, कॅन कुड आणि कुड हॅव आपल्याला एकच सेन्स देतो आणि तो म्हणजे शकतो. पण बऱ्याच मुलांना कळत नाही की कॅन वापरू बोलताना कुड वापरू का कुड हॅव. सो जनरली लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मराठीत शकतो असं म्हणता किंवा मला जमतं मला येतं असं मराठीमध्ये प्रेझेंटमध्ये म्हणता, तुम्हाला कॅन वापरायचं आहे. पण तेच वाक्य जर तुम्हाला पास्टमध्ये घेऊन जायचं असेल, मी शकत होतो, तुम्हाला कॅन वापरायचंच नाही, तुम्हाला कुड वापरायचं आहे. किंवा मी शकलो, मला जमलं, मला जमत होतं, मला जमायचं. सो असं जर तुम्हाला काही म्हणायचं असेल जे भूतकाळामध्ये असेल तर तुम्हाला नेहमी कुड वापरायचं आहे. आणि कुड हॅव जो आहे हा फक्त मी शकलो असतो, हे हायपोथेटिकल आहे. जी गोष्ट तुम्ही करू शकला नाही पण मी करू शकलो असतो असं बोलायचं असेल तर तुम्हाला कुड हॅव वापरायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आय एम शुअर तुम्ही आता इथे कॅन, कुड अँड कुड हॅव बरोबर वापराल. सो प्रॅक्टिसला सुरुवात करूया. पहिलं वाक्य, मी 3 भाषा बोलू शकतो. व्हेरी गुड. आय कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. कॅन. जेव्हा मी 10वीत होतो मी इंग्रजी बोलू शकत होतो. When I was in 10th standard, I could speak English language. Very good. जर हेच वाक्य तुम्हाला असं म्हणायचं असतं, जर तू शेडगे क्लास जॉईन केला असतास तर तू इंग्रजी बोलू शकला असतास. If you had joined शेडगे क्लास, you could have spoken English. आता इथे नेहमी लक्षात घ्या, हा जो कुड हॅव आहे हा जनरली कंडिशनल सेंटेन्समध्ये जेव्हा येतं, म्हणजे जर तरची वाक्य, तेव्हा जनरली जर मधलं वाक्य हॅड मध्ये बोला आणि नंतर हे देन वालं वाक्य दुसरा पार्ट देन क्लॉज हा कुड हॅव मध्ये बोला. कारण हे हायपोथेटिकल आहे, कारण तुम्ही बॅच जॉईन केलेली नाहीये पण तुम्ही हायपोथेटिकली बोलताय. सो सिम्पली तुम्हाला आता लक्षात यायला लागलंय. सो आता तुम्ही कॅन, कुड आणि कुड हॅव बरोबर यूज करा. पुढचं वाक्य, तू इथे बसू शकतेस का? कॅन यू सीट हिअर? व्हेरी गुड. मी इथे बसू शकत नाही. आय कॅनॉट सीट हिअर किंवा आय कांट सीट हिअर. तू मोबाईल यूज करू शकतेस का? कॅन यू यूज मोबाईल किंवा कुड यू यूज मोबाईल सुद्धा ठीक आहे. प्रश्न विचारताना तुम्ही कॅन यू किंवा कुड यू ने विचारू शकता. तू जर 10 वाजता बस पकडली असतीस तर तू वेळेवर येऊ शकली असतीस. इफ यू हॅड caught a bus at 10:30 you could have reached on time. मी पाहू शकत नाही. आय कांट सी. काल खूप अंधार होता म्हणून मी पाहू शकले नाही. इट वॉज व्हेरी डार्क yesterday so I couldn't see that time. I couldn't. Very good. जेव्हा मी 4 वर्षाची होते मी पोहू शकत होते. When I was 4 years old I could swim. मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. I can answer these questions. मी तुझी वाट पाहू शकत नाही. I can't wait for you. मी ते वाचू शकत नाही. I can't read that. तू पार्टीला येऊ शकली असतीस. You could have come to the party. Could have, कारण तो पास्ट पॉसिबिलिटी आहे जे घडून गेलंय, जे हायपोथेटिकल तुम्ही म्हणताय. पुढचं वाक्य, ती चालू शकत नाही. शी कांट वॉक. जेव्हा ती 7 वर्षाची होती ती चालू शकत नव्हती. When she was 7 years old, she
couldn't walk. लग्नाच्या अगोदर मी स्वयंपाक करू शकत नव्हते. Before marriage or before getting married, I could not cook or I could not cook well. मी सुरुवातीला जेव्हा मुंबईमध्ये आलो मी रस्ता क्रॉस करू शकत नव्हतो. So first time when I came to Mumbai, I could not cross the road. मी कार चालू शकतो. I can drive a car. तू कार चालू शकतेस का किंवा शकतोस का? Can you drive a car? मी जेव्हा दुबईमध्ये होतो मी कार चालू शकत होतो. When I was in Dubai, I could drive a car. तू कार चालू शकला असतास जर तुझ्याकडे लायसन्स असतं. So if you had a license, you could have driven a car. couldचा वापर अजून एक लक्षात घ्या. जनरली तुम्ही प्रश्न विचारता पोलाइटली, ओके, त्यावेळी तुम्ही कुड यू प्लीज असा शब्द वापरू शकता. जसं की तुम्ही दरवाजा बंद कराल का, करू शकाल का. सो कुड यू प्लीज क्लोज द विंडो. थोडंसं बाजूला सरकाल का, कुड यू प्लीज मूव बीट. थोडी मला मदत कराल का, कुड यू प्लीज हेल्प मी. हे मला रिपीट एक्सप्लेन कराल का, कुड यू प्लीज रिपीट इट और एक्सप्लेन इट अगेन. सो कुड यू प्लीज तुम्ही म्हणू शकता. सो बेसिकली तुमच्या लक्षात आलंय. किंवा आता शकलो आपण म्हणतोय, मला इथे जमतं, मला जमायचं असं म्हणायचं असेल तर प्रेझेंटमध्ये असेल तर कॅन वापरा. मला जमतं म्हणजे तुम्ही असं जर म्हटलं की मला टू व्हीलर चालवायला जमते, सो आय कॅन राईड टू व्हीलर, आय कॅन. आता इथेच एक गोष्ट आहे, जसं की कॅन किंवा कुडच्या ऐवजी तुम्ही अजून एक रचना यूज करू शकता, ती म्हणजे एबल टू. पण जर तुम्हाला कॅनचा संदर्भ प्रेझेंट मध्ये द्यायचा असेल तर तुम्हाला इझेमार वापरायचा आहे, आणि जर पास्टचा द्यायचा असेल तर तुम्हाला वॉज वर वापरायचा आहे. जसं की तुम्हाला एखादी गोष्टी एबल टू म्हणजे मी समर्थ आहे, ती गोष्ट करायला समर्थ आहे. फॉर एक्झाम्पल, मी ते वजन उचलायला समर्थ आहे किंवा मी ते वजन उचलू शकतो. आय एम एबल टू लिफ्ट दॅट वेट. आय एम. तुम्हाला म्हणायचं असेल मी एकटाच रस्ता क्रॉस करायला समर्थ आहे. आय एम एबल टू क्रॉस द रोड बाय मायसेल्फ और मायसेल्फ किंवा बाय माय ओन असे तुम्ही म्हणू शकता. अलोन शब्द तुम्ही वापरू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. ती इंग्रजी वाचायला समर्थ होती. शी वॉज एबल टू रीड इंग्लिश. ती तिथे एकटी राहायला समर्थ होती. शी वॉज एबल टू स्टे देअर अलोन. माझे अंकल किंवा माझे काका गाडी चालवायला समर्थ होते. माय अंकल वॉज एबल टू ड्राईव्ह अ कार. सो सिम्पली तुम्ही एखादी गोष्ट करायला समर्थ आहात, तुम्ही एबल टू वापरा, तोच अर्थ तुमचा जाईल. सो आय एम शुअर कॅन, कुड अँड कुड हॅव तुम्हाला क्लिअरली कळलेलं आहे. आता फक्त ही बोलण्याची आपली प्रॅक्टिस आहे, पण तुम्हाला किती कळलंय? जर तुम्हाला कळलंय तर कॅन, कुड हॅव कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट्स करा. आणि ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.